अवस्थेमध्ये, युवक अवस्थेमध्ये जाईल आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जेव्हा तार्किक ज्ञान निर्माण होईल, तो जेव्हा तर्क करायला लागेल, त्याच वेळेस त्याला धार्मिक शिक्षणाचे डोस पाजले पाहिजेल, ही भूमिका रुसो इथे या ठिकाणी मांडतोय, असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. याचबरोबर रुसोनं इथे या ठिकाणी राज्यासंबंधी विचार देखील मांडले. राज्यासंबंधी विचार मांडत असताना रुसोनं सोशल कॉन्ट्रॅक्ट नावाचा एक ग्रंथ लिहिला 1762 साली आणि त्याचं असं म्हणणं या ठिकाणी राहिलं, की प्राचीन सभ्यतेमध्ये लोक या ठिकाणी समता, स्वातंत्र्य, बंधुतेचा उपभोग घेत होते. मात्र नंतरच्या काळात तो जसा मनुष्य सभ्य होत गेला, तसं त्यानं आपल्या अधिकारांचा त्याग या ठिकाणी केला, परित्याग या ठिकाणी केला आणि त्यानं सामूहिक शक्तीचं गठन करण्यासाठी त्यानं करार केला आपापसात आणि त्यातून राज्याचा उदय या ठिकाणी झाला. राज्य या संकल्पनेचा उदय हा संपत्तीच्या मालकी हक्कावरनं पण या ठिकाणी झाला, तेव्हा संपत्तीच्या विकासातून देखील झाला, असं त्याचं या ठिकाणी म्हणणं आहे. राज्य आहे म्हणून राजा हे पद पण आहे. मात्र राजा जो आहे, राजाचं काम काय आहे? तर राजाचं काम आहे लोकांच्या संपत्तीचं रक्षण करणं. राजा हा लोकांच्या संपत्तीचं रक्षण या ठिकाणी करतोय आणि म्हणून मग लोकांनी देखील राजा आपल्या संपत्तीचं रक्षण करतोय म्हणून राजासाठी आपल्या अधिकारांचा परित्याग केलेला आहे, असं त्याचं या ठिकाणी म्हणणं आहे. आणि मग पुढे जाऊन तो या ठिकाणी म्हणतो, की राज्य म्हणजे काय आहे? तर राज्य म्हणजे सत्ता आणि ज्यांनी राज्य ही संकल्पना निर्माण केली अशा लोकांमध्ये झालेला हा एक करारनामा आहे. सत्ता आणि लोक यांच्यात झालेला हा करारनामा आहे आणि म्हणून सत्ताधारी लोक, सत्ताधीश लोक आणि इव्हन राजा देखील जनतेचे प्रतिनिधी आहेत. ते राज्याचे मालक नाहीये, तर ते कोण आहे? ते जनतेचे प्रतिनिधी आहेत. आणि म्हणून मग तो पुढे देखील असं म्हणतोय, की राज्य जर का समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यात हस्तक्षेप करत असेल, तर त्या शासकांना, त्या सत्ताधीशांना पदावरून खेचण्याचा अधिकार हा या ठिकाणी जनतेला आहे. या प्रकारची भूमिका देऊन तो म्हणतोय, की सर्वात आदर्श शासन व्यवस्था ही म्हणजे लोकशाही व्यवस्था आहे. अशा प्रकारची भूमिका त्याने मांडली आणि सर्वात शेवटी समता आणि स्वातंत्र्याच्या संदर्भात त्यानं भूमिका या ठिकाणी मांडली, की जनता हीच सार्वभौम आहे. प्रत्येक जनतेला राजकीय समाजामध्ये राजकीय समानता या ठिकाणी असली पाहिजे आणि राजकीय समानता म्हणजेच कोणीही राजा होऊ शकणारा असला पाहिजे. कोणीही सत्ताधीश होणार असला पाहिजे आणि म्हणून तो जनतेला सार्वभौम पण मानतो आणि त्याचबरोबर राजकीय समानता देखील या ठिकाणी असली पाहिजे, असा पण विचार या ठिकाणी मांडतो. आणि मग हा विचार मांडत असताना तो निरंकुश सत्ताधीशांवर टीका करतो. राजाच्या दैवीय हक्क अधिकारांवर किंवा दैवीय सिद्धांतावर तो इथे या ठिकाणी विरोध या ठिकाणी करतो आणि समतेचा आणि स्वातंत्र्याचा वारंवार पुरस्कार या ठिकाणी करतो आणि त्याच्या या पुरस्कारामुळं, त्याच्या या तत्त्वज्ञानामुळं फ्रेंचमध्ये फ्रान्समध्ये 1789 ला राज्यक्रांती या ठिकाणी झाली आणि नेपोलियन बोनापार्ट त्यानं भूमिका मांडली. जर रुसो फ्रेंचमध्ये जन्माला आला नसता, तर कदाचित फ्रेंचमध्ये राज्यक्रांती देखील झाली नसती. तर या प्रकारचं ओव्हरऑल आपण एक लेक्चर या ठिकाणी घेतलं. रुसोच्या तत्त्वज्ञानावर डिटेलपणे आपण चर्चा केली. मला आशा आहे हे तुम्हाला समजलं असेल. हे तुम्ही पहिल्यांदाच शिकतायत म्हणून थोडंसं सुरुवातीला जड